नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. DND व्लॉगिंग चॅनलच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी घेऊन आलो आहे एक नवीन व्लॉग, ज्यात तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 5:30 वाजले आणि मी तयारी करून चहा घेऊन निघालो आहे आता शूटसाठी. तर चला जाऊयात शूटला आणि तिथे बघूयात सेटवर शूट कसं चालतं, शूटची तयारी कशी केली जाते, कॅमेऱ्याच्या मागे गमती जमती कशा चालतात, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्लॉगच्या माध्यमातून. चला तर मग आता मी बिल्डिंगमधून बाहेर पडतोय. या 3-4 दिवसात खूपच थंडी वाढली होती, त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट आहे. रस्त्यावर लोक जरा उशिरानेच उठतात थंडी असली की. बघा, सगळीकडे अगदीच शांतता आहे. 5:30 वाजलेत आणि माझा कॉल टाईम आहे सकाळी 9चा आणि मी आता घरातनं निघालोय स्टेशनला जायला. स्टेशनला पोहोचलोय मी, कल्याण स्टेशनला, आणि आता मी इथून ट्रेन पकडून जाणार आहे. आज ज्या सेटवर जाणार आहे त्या शोचं नाव आहे, त्या मालिकेचं नाव आहे, त्या सिरियलचं नाव आहे तुलसी हमारी बडी सयानी. हिंदी शो आहे आणि दंगल या चॅनलवर तो चांगल्या TRPने सुरू आहे. तर चला जाऊयात. मी आता प्लॅटफॉर्मवरून ट्रेन पकडतो आणि सरळ दादर जातोय. दादरवरून मी ट्रेन चेंज करणार आहे. वेस्टर्न लाईनला मला जायचं आहे आणि मी आता दादरला उतरून वेस्टला आलोय. इकडे लेफ्टला जर गेलात तर बोरिवलीच्या लोकल असताना इकडे बघा, इथे लिहिलेलं आहे विरारसाठी इकडे. तर आता मी विरार लोकल पकडणार आहे आणि मला जायचं आहे नायगाव स्टेशनला. चला तर मग दादरवरून विरार लोकल पकडून आपण जाऊयात नायगावला. मुंबईत AC लोकलची पण सोय आहे, पण ऑलरेडी थंडी खूप आहे आणि थंडीत AC लोकलने जाणं पण योग्य नाही आहे. उन्हाळ्यात ठीक आहे, उन्हाळ्यात AC लोकलने प्रवास करणं गरजेचं वाटतं, कारण खूपच उष्णता असते मुंबईमध्ये. म्हणजे ते उष्णता असह्य होते, त्यामुळे शेवटी AC लोकलचा प्रवास योग्य वाटतो. पण सध्या तरी मी आपल्या साध्या लोकलनेच प्रवास करणं योग्य समजलो आणि मी पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे. दादरवरून विरार लोकल पकडली आहे मी, विरार फास्ट, जी नायगावला म्हणजे बोरिवलीपासून पुढे स्लोच होते. बोरिवलीपासून पुढे सगळे स्टॉप घेते. बोरिवलीपर्यंत फास्ट असते. बोरिवलीपर्यंत जाताना तुम्हाला बँड्रा, नंतर अंधेरी, नंतर डायरेक्ट मग बोरिवली, असे 3 स्टॉप लागतात आणि मग पुढे ती स्लोच होते बोरिवलीवरनं. मुंबई लोकलच्या नेटवर्कचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय म्हणजे अप्रतिम नेटवर्क आहे मुंबई लोकलचं. दर 1 मिनिटाला 1.5 मिनिटाला एक लोकल आहे आणि खूपच छान त्यांची मॅनेजमेंट आहे. खूपच नेटवर्क भारी मुंबई लोकलचं. त्यामुळे तुम्हाला प्रवास करायला म्हणजे कोणत्याही वेळी प्रवास करायला अशी अडचण भासत नाही. सध्या सिग्नल नसल्यामुळे
गाडी थांबली आहे आणि बाजूने एक्सप्रेस पास होते, मेल एक्सप्रेस. मुंबई रेल्वे, इंडियन रेल्वे, खूपच मस्त अनुभव असतो हा. तर मी आता नायगावला उतरलो आहे आणि आता मी नायगाव ईस्टला जाणार आहे. ईस्टला जाऊन मग तिथून पुढे सेट. ईस्टला गेल्यानंतर स्टेशनच्या बाहेर पडल्यावर थोडं एक अर्धा किलोमीटर म्हणजे 500 किंवा 700 मीटरवर ऑटो असतात, जे आपल्याला थोडं चालत जावं लागतं. इथे तिकीट घर आहे नायगाव स्टेशनला ईस्टला. आणि सकाळी सकाळी बरीच पब्लिक असते जाणारी स्टेशनला, जॉबवाले. हे बघा, पूर्ण वॉकिंग करून गेल्यानंतर पुढे ऑटो असतात, ज्या आपल्याला हायवेपर्यंत घेऊन जातात. आणि हायवेपासून एक 5-7 किलोमीटरवर चिंचोटे म्हणून गाव आहे. चिंचोटीपर्यंत ते ऑटो जातात आणि चिंचोटीवरून परत दुसऱ्या ऑटो पकडून आपल्याला सेटवर जावं लागतं. सध्या तरी प्रोडक्शनने बस ठेवलेली आहे आर्टिस्ट लोकांसाठी, किंवा जी टीम आहे, प्रोडक्शन टीम आहे, टेक्निकल टीम आहे, यांच्यासाठी बस ठेवलेली आहे. त्या बसने आता आपण पुढील प्रवास सुरू करणार आहोत. ही बस स्टेशनला उभी असते आणि सकाळी 8 वाजता शार्प ती इथून निघते स्टेशनवरनं, ती सेटवर घेऊन जाते. तर समजा तुमचा कॉल टाईम उशिराचा असला आणि तुम्हाला ही बस जर नाही सापडली, तर ऑटो असतात ज्या तुम्हाला मी सांगितलं की चिंचोटीपर्यंत सोडतात. आता मी सेटवर उतरलो आहे आणि सेट बघा, आता हा भजनलाल स्टुडिओ आहे जो नायगावमध्ये आहे. भजनलाल स्टुडिओ, बाहेर शॉप्स आहेत, तिथे तुम्हाला जनरल वस्तू मिळू शकतात, चहा, कॉफी, नाश्ता वगैरे बाहेर मिळू शकतो. आणि आता हा एंट्रन्स स्टुडिओचा, जिथे पहिलाच सेट आहे सिटी हॉस्पिटलचा. तुम्ही जर बघितले असतील तर बऱ्याच मालिकांमध्ये तुम्हाला हा सेट दिसला असेल सिटी हॉस्पिटलचा. बऱ्याच ठिकाणी दाखवण्यात येतो तो, तिथे बऱ्याच शूट चालतात हिंदी मालिकांचे. आणि हे पूर्ण वेअर हाऊसेस आहेत. वेअर हाऊसेसमध्येच त्यांनी स्टुडिओ बनवलेले आहेत मोठे मोठे. आणि हे सगळं बघा, इथे पोलीस स्टेशन आहे, दंडारी पोलीस स्टेशन, एमपीचं लोकेशन दाखवलेलं असतं, जे मुंबईतच असतं. आपल्याला दाखवताना MP दाखवतात, मध्य प्रदेश. हे बघा, हे स्टॉल असतात असे, हे सगळे सेट आहे. हे सगळं शूटिंगसाठी बनवलेले स्टॉल आहे. गुप्ता पान स्टॉल, किंवा इकडे पाणीपुरीचं जे गाडा होता तो. हे बघा, अजून काही स्टॉल आहे तिथे. टी स्टॉल दिसतोय, काही बॅग हाऊस, पर्स वगैरे, टेडी बिअरचे म्हणजे टॉईजचे शॉप. हे सगळं शूटिंगसाठी वापरण्यात येतं. काही आर्टिस्ट इथे आलेले आहेत, ज्युनियर आर्टिस्ट आहेत ते. आणि आता आपण जाऊयात माझ्या रूममध्ये. रूम दिलेल्या असतात ज्यावर आपलं नाव, आपल्या कॅरेक्टरचं नाव टाकलेलं असतं. तर माझं कॅरेक्टर आहे इन्स्पेक्टरचं, आणि ही माझी रूम ज्यावर लिहिलेलं आहे बघा इन्स्पेक्टर. आणि एक माझे पार्टनर पण आहे, कार ड्रायव्हर ओनर म्हणून. ही रूम माझी. आणि मेकअपला सुरुवात झालेली आहे. दादा मेकअप करतायत. स्क्रिप्ट पण येऊन गेली आहे सीनची. आणि मग मेकअप झाल्यानंतर कॉस्ट्यूम वेअर करून सीनसाठी रेडी.
खूप मेहनत असते प्रत्येकाची सेटच्या मागे, कॅमेऱ्याच्या मागे. हे बघा, आणि इन्स्पेक्टरचा कॉस्ट्यूम वेअर करून मी सीनसाठी रेडी झालो आहे. मध्य प्रदेश पोलीस. आणि इथे सीनची तयारी सुरू आहे. हे माझे रूम पार्टनर आहेत, कार ओनर. त्यांना माईक लावण्यात येतोय. प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक टेक्निकल आर्टिस्ट जे असतात, टेक्निकल लोक, तर ते त्यांचं काम अगदीच शिस्तीने, सिन्सिअरली आणि एकदम व्यवस्थित करतात. हे आपले DOP आहेत जे कॅमेरा अँगल फिक्स करतायत. इथे एक सीन सुरू आहे. बघा सेटवर किती लोक असतात कॅमेऱ्याच्या पाठीमागे, आणि आपल्याला बघताना त्या गोष्टी लक्षात येत नाही. आपण फक्त बघताना आर्टिस्ट म्हणजे ॲक्टर लोकांकडेच बघतो किंवा त्यांचीच मेहनत आपल्याला दिसत असते, पण खरी मेहनत तर या लोकांची असते. पुढच्या सीनसाठी वेट केला जातोय. सगळी सेटिंग चालली आहे. आउटडोअर शूट आहे, बाहेर. मेन सेट यांचा आतमध्ये आहे सगळं, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे थोड्या वेळाने. हे हिरो आहेत, लीड जे आहे ते. त्यांचा एक सिनेमॅटिक शॉट घेतला जातोय, ॲक्शन शॉट. आणि इथे बघा ट्रॉली शॉट आहे, कपल शॉट चाललाय ट्रॉलीवर. पुढचा सीन आहे चाळीतला. त्यात माझं पण आहे की मी ती तुलसी जी आहे लीड यातली, तिला पकडण्यासाठी येतो या चाळीमध्ये मी. असा तो सीन आहे. तर बघा, ही जी चाळ दिसते तुम्हाला, ही सगळी बनवलेली आहे. प्लायच्या भिंती असतात, आपल्याला बघताना ॲक्च्युअल चाळ वाटते, पण हे बघा वर लाईट्स वगैरे असतात सगळे सोडलेले, आणि सगळं हे बनवलेलं आहे, सेट बनवलेला आहे चाळीचा. या रूम सगळ्या बनवलेल्या आहे. आपले टेक्निकल लोक आहेत, थोडे शूट थांबलेलं असताना थोडं एन्जॉय करतात, मनोरंजन करतात स्वतःचं. खूप म्हणजे 12-12, 14-14 तास त्यांना उभं राहावं लागतं. आणि हा बघा, हा जो आहे तो मेन सेट आहे मालिकेचा. तर मित्रांनो, आता मी इथे थांबतो, आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, आणि बघून मला नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला पुढच्या सेटवर, कोणत्या सेटवर जायला आवडेल, आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. तोपर्यंत बघत राहा D&D व्लॉगिंग चॅनल. बाय बाय.